कल रात शराब के नशे में धुत पति ने अपनी पत्नी को मारकर मौत के घाट उतार दिया। शादी के कई साल होने के बाद बच्चे ना होने के कारण दंपति के बीच अक्सर झगड़ा होने की जानकारी पुलिस ने दी है, जिसके तहत ही बीती रात आरोपी पति ने पत्नी के साथ मारपीट की, जिसमें उसकी मौत हो गई। विजयनगर रामभूमि सोसाइटी निवासी आरोपी बाबूलाल वर्मा है और मृतक महिला का नाम साबिरा वर्मा है। दरअसल ये लोग छत्तीसगढ़ के रहने वाले थे, जो काफी समय से नागपुर शहर में बस गए हैं। आए दिन दोनों के बीच बच्चे ना होने के कारण झगड़े होते थे। आरोपी भी शराब का नशा करता था। नशे की हालत में पत्नी से लड़ाई किया करता था और इस लड़ाई ने आखिर में गंभीर रूप ले लिया और एक महिला ने इसमें अपनी जान गंवा दी। हालांकि घटना की सूचना मिलने पर पुलिस ने पहुंचकर मौके का पंचनामा किया, आरोपी को हिरासत में लिया है और आगे की तफ्तीश जारी है। काल रात्री आम्ही पोलीस स्टेशन हजर असताना 9:15 दरम्यान आम्हाला कॉल आला की याच्यामध्ये विजयनगर मधील एरियामध्ये रामभूमी सोसायटी येथे एक बाईचा मर्डर झालेला आहे। त्यावरून आम्ही स्टाफ सहित तिथं त्वरित पोहोचलो। तिथं गेल्यानंतर आम्हाला दिसून आलं की आतला दरवाजा बंद आहे। तिथं त्या बाईचा बाचा तिथं होता। त्यांनी सांगितलं की आता माझ्या ह्याने मावशीच्या नवऱ्याने दरवाजा लावून घेतलेला आहे। त्यानुसार आम्ही त्या खिडकीतनं त्याला आवाज दिला असता त्याने दरवाजा उघडला। दरवाजा उघडल्यानंतर आम्ही बघितलं की तिथे एका बाईची लाश पडलेली आहे। त्या बाई त्याला नवऱ्याला त्याचं नाव विचारलं असतं, त्याने बाबूलाल वर्मा सांगितलं। त्यानंतर त्याने सांगितलं की माझी बायको साबिरा वर्मा असून तिला मूलबाळ होत नव्हतं, म्हणून मी तिला मारहाण केलेली आहे आणि मारहाणीमध्ये तिचा मृत्यू झालेला आहे। त्यावरून आम्ही त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला अरेस्ट केली। त्या बाईचा तिथं पंचनामा कारवाई करण्यात आलेली आहे आणि सध्या बॉडी मिळवली। तो हमाली काम करायचा आणि माताडी कामगार होता। तो दारू पिण्याच्या सवयीचा होता आणि कसं आहे की तो त्याच्या बाईचा चारित्र्यावर थोडाफार संशय घ्यायचा। थोडं त्याला दारूचं जास्त व्यसन असल्यामुळे आणि बाईला मूलबाळ होत असल्यामुळे तो जास्त बाईचा त्रास करत होता। पण आतापर्यंत आपल्याकडे कंप्लेंट आली नव्हती। त्यांची नातेवाईक त्यांना नेहमी समजवत होते। 2 वेळा तिची बाई घर सोडून गेली होती, पण ती परत आल्यानंतर हा प्रकार झालेला आहे। त्यांच्या लग्नाला जवळपास 10 वर्षाच्या वर कालावधी झालेला आहे। तर मूलबाळ होत नव्हतं, याच्यावर यांची भरपूर वेळा भांडणं झालेली आहे। परंतु ती बाई आतापर्यंत कधी आपल्या पोलीस स्टेशनला आली नव्हती किंवा तिने आपल्याला माहिती दिली नाही। ऍक्च्युली छत्तीसगडची आहे आणि ती आता इथं प्रॉपर त्यांनी ते घर घेतलं होतं आणि तिथं स्थायिक होते। नाही, भाचा त्याला ऍक्च्युली ही घटना भरपूर आधीची आहे। म्हणजे ती घटना त्याला नंतर त्यानं कॉल केला तर त्याच्या फुफाला म्हणजे नंबर लागत होता मावशीचा। त्यामुळे त्यानं मग त्याला फुफाला कॉल केल्यानंतर फुफाने त्याला सांगितलं की मी तुझ्या म्हणजे मावशीचा मर्डर केलेला आहे। त्याला खरं वाटलं नाही, म्हणून तो म्हटला काही गंमत करू नका। तो म्हटला हो केलेला आहे। मग ह्याला जरा थोडा संशय आला, म्हणून तो तिथं आला असता त्याला या गोष्टी त्याने तिथं तिथल्या लोकांना पण सांगितलं बघून घ्या म्हणून, आणि नंतर मग असा प्रकार आपल्याला उघडकीस झाला। त्याच्यामध्ये 2015 साली त्याच्यावर एक ड्रंक अँड ड्राइव्हची केस होती। त्या व्यतिरिक्त त्याच्यावर कुठलाही रेकॉर्ड नाही। त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केलेली आहे आणि आपण स्पॉटवर फॉरेन्सिकची टीम म्हणून बोलवली होती, आयकारची टीम बोलवली होती। त्याच्यावर आपण फिंगरप्रिंट बघितलेले आहे आणि घटनास्थळी स्पॉटवरच आपण ते हत्यार लाकडी दांडका जो आहे ते आपण ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपीला पण घटनास्थळी ताब्यात घेतलेलं आहे। कारा न्यूज के लिए विशाल बंबड़वार की रिपोर्ट। फॉर्चून एक दंत, आपके सपनों का घर। फॉर्चून इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं आपके सपनों का घर। मौजा वेड़ाहरी में आउटर रिंग रोड से मात्र 300 मीटर की दूरी पर, 2.5 किलोमीटर फ्रॉम खापरी मेट्रो स्टेशन, 3 किलोमीटर फ्रॉम इंटरनेशनल एयरपोर्ट, 3 किलोमीटर फ्रॉम मिहान, 500 मीटर की दूरी पर पोदार इंटरनेशनल स्कूल, 2 किलोमीटर की दूरी पर वर्धा रोड और बीसा स्क्वायर। स्पेशल एमिनिटीज, ट्री प्लांटेशन, सीमेंट रोड, ड्रेनेज लाइन, सीवरेज लाइन, वाटर सोर्स, इलेक्ट्रिफिकेशन, fencing to entire layout and many more facilities are available. 80% bank finance also available. For more details, please contact Mr. Kailash Patle, Director, 8605673995. Office, plot number 7, second floor, Utkarsh Society, near Purti Super Bazaar, Bisa Road, Nagpur.